हे वेदांत नारोकर आशिष इंगळे आणि आमचे पोट्टे गंजी पत्ता खेळून आले. थांबा, व्लॉग शेवटपर्यंत पहा. हे झालं असं की सकाळी सकाळी उठलो, कॉलेजमध्ये चाललो होतो, पण कॉलेजच्या पहिले कॅन्टीन मध्ये जाणं इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. आणि हे प्रणव जाधव आणि आशिष आला होता. त्याला म्हटलं भाई हॉस्टेल तिकडे आहे रे बा. तो म्हणे पाटील चहा तर पिऊ द्या. हा साबुदानाची उसळ खातो म्हणे चिकटे. त्याला म्हटलं चिकट असते रे ते. मग मी चहा घेतला. चहा पेता पेता रामनेमाळे वय करे, कारण की हा एका जागी टिकट नाही भाऊ. थोड्या वेळातच चहा पेला आणि कॅन्टीनच्या बाहेर आलो. डाळीला टाटा गेला आणि मी चाललो होतो कॉलेजमध्ये. आणि कॉलेजमध्ये बिग डेटा अनालिसिसचा क्लास असल्यावर रोहन इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट. विद्याभवनाच्या परिसरात आलो आणि ग्रंथालयामध्ये पोहोचलो. गुलाबराव महाराजांचं दर्शन घेतलं आणि आशिष इंगळेचं सुद्धा दर्शन घेतलं आणि डायरेक्ट पोहोचलो होतो विद्याभवनात. आणि विद्याभवनात गेल्याबरोबर आमचा शनिवारी आज क्लास होता. थोड्या वेळात सर आले आणि क्लास उठल्याबरोबर वेदांत दारोकरले असं वाटतं आपण जंगत जिंकलो काय. 2 मिनिटात उडायलाच लागते. मग काय रामनेमाळे म्हटलं चल बाबू लवकर, तू काही थांबू नको, कारण की तुला कांडेल आहेस मला माहित आहे. मग विद्याभवनाच्या बाहेर आलो आणि हॉस्टेलवर गेलो तर डायरेक्ट हे पोट्टे गंजी पत्ता खेळून आले. अरे गंजी पत्ता नाही, हा युनो म्हणता दिले. आणि हा एवढा खतरनाक खेळ आहे की एकच नंबर मजा येते ना भाऊ. लय दिमाग लागते याच्यातनी. चला मग मित्रांनो, मी खेळतो युनो. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.